नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. तुम्ही ऐकणार आहात तुही रे मित्वाचा भाग 22. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल म्हणूनच कथेला आपण लगेच सुरुवात करूया. कथा तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर कथा ऐकूया. महिनाभर पैशाची वाताहत होती. त्याच माझ्याकडे आता 5,000 हातात होते. आईबाबांच्या जीवावर कायम मौजमौजा करणारा मी, म्हणेल ते पुढ्यात मागविणारा मी, परिस्थिती आणि एका घातक जाळ्यामुळे कुठल्या कुठे येऊन पडलो होतो. तेव्हा दिदी, मी आणि चुटकी एका शॉपिंगसाठी 10,000 सहज उधळत होतो. आज त्या 10,000चे निम्मे 5,000 मला कमवायला एक संपूर्ण महिना लागला होता. परंतु तरीही मी आनंदित होतो, कारण कष्टाची कमाई करायला खूप मेहनत लागते हे समजले होते. तेव्हा पैशांची पर्वा न करणारा मी आज त्यांची किंमत जाणून होतो. मी मनातून थोडी मिस्टर आणि मिसेस देसाई, रिंकू यांचे धन्यवाद मानले, कारण त्यांनी माझ्यावर खोटे आळ घेतले. याचमुळे मी घरातून बाहेर पडलो. मला जग म्हणजे काय, समाज म्हणजे काय, कठीण परिस्थितीत दिवस कसे काढायचे, आहे त्या परिस्थितीत समाधान कसे जगायचे आणि मानायचे ते शिकलो होतो. हा खूप मानसिक ताण, तणाव, त्रास मला झाला होता. परंतु स्वतःबरोबर दुसऱ्यालाही आनंदित केल्यामुळे मिळणारा निर्भेळ आनंद मी अनुभवला होता. त्यामुळेच तो त्रास मला नगण्य वाटत होता, कारण अंतर्मन आनंदित होतं. 4 महिने असेच गेले. दिवसा हॉटेलवर काम करायचे. संध्याकाळ झाली की घरी उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला असलेल्या जागेत, तेच आमचं सगळ्यांचं घर. सगळ्या मुलांसोबत एकत्र जमायचे. येताना आम्ही हॉटेलवर कामाला असलेले काही ना काही शिल्लक राहिलेले घेऊन यायचो. काही मुलं रात्र शाळेत जायची. ती जात नव्हती शाळेत, त्यांना मी शिकवायचो. ह्या 4 महिन्यात माझ्याकडे 12,000ची बचत झाली होती. पगाराच्या दिवशी सगळी मुलं आपापली बचत काढत असत. सगळ्यांकडे थोडे ना थोडे पैसे बचत केलेले होते. मला त्यांचं कौतुक वाटायचं. ती लहान लहान वयान होती, परंतु त्यांच्याकडे एक वेगळा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. एक अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मी खूप मोठी समज होती त्यांची. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो होतो. 4 महिन्यात आम्ही सगळ्यांनी आमच्या कामाच्या जवळपासच 2 रूम भाड्याने घेतल्या होत्या. आम्ही सगळीच मुलं तिथे आता राहू लागलो होतो. ते रूम घेतल्यामुळे आमचे सगळे सामान अगदी व्यवस्थित राहत होते. चोरीला जाण्याची भीती आता कमी झाली होती, कारण उड्डाणपुलाच्या खाली राहत असताना खूपदा आमचे गरजेचे सामान, बचत करून ठेवलेले पैसे चोरीला जात होते. आता आम्ही बिनधास्त बाहेर पडत होतो. रात्री झोपतानाही कसलेच टेन्शन नव्हते, कारण उड्डाणपुलाच्या खाली झोपताना अनेकदा सफाई कामगार, पोलीस, BMC कामगार आम्हाला कायमच हटकत असत. कधीकधी त्या परिसरात काही झाले तर पोलीस माहिती काढायलाही येत असत. ते माहिती विचारताना कदाचित आमच्याकडे संशयाने पाहतही असत. त्यामुळे खूप वाईट वाटत असे. कष्टाने काम करूनही वेगळा दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा वेगळाच होता. आता कसलंच टेन्शन नव्हतं. हाताला काम, राहायला छत, पोटाला अन्न, सगळं काही मिळत होतं. फक्त मायेची सावली अन ऊब तेवढी मिळत नव्हती. तिला मी खूप खूप मिस करत होतो. 12/10/2011 चा तो दिवस होता. त्या दिवशी हॉटेल मालक आपल्या कामासाठी बाहेर गेले होते. आम्ही दिवसभर काम करून संध्याकाळी आपापल्या घरी जायला निघालो. मंद मंद दिव्यांचा प्रकाश, गाड्यांचे हॉर्न, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या कडुनिंब, चिंच ह्या झाडांपासून मिळणारा मनाला आणि शरीराला आल्हाददायक वाटणारा गारवा, यात थकवा कधीच विरून आणि निघून गेला होता. मुंबईत कोणालाच कोणाचं काहीही पडलेलं नसतं. जो तो सकाळी कामाच्या मागे धावतो आणि संध्याकाळ होतात
आपले घरटं त्याच्या डोळ्यांसमोर दिसते. प्रत्येकजण आपापल्या विश्वात मशगूल राहून असतो. आम्ही आपल्याच तंद्रीत चालत होतो. अचानक मला रस्त्याच्या बाजूला लोकांचा गळका दिसला. मी आणि चिंटू, माझ्यासोबत असणारा मुलगा ज्याच्यामुळे मला काम पटकन मिळाले होते. तसा छोटा असूनही तो फार खूप हुशार होता. तिकडे धावत गेलो. एक ॲक्सिडेंट झाला होता. समोर एक स्त्री आणि एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एक छोटी मुलगी त्याहून लहान असलेल्या छोट्या मुलाला जवळ घेऊन सगळ्यांकडे मदतीचा हात मागत होती. परंतु सगळे फक्त बघ्याची भूमिका घेत होते. आम्हाला आश्चर्य वाटले. तरीही आम्ही 2-3 रिक्षा, टॅक्सी यांना हात दाखवला, परंतु कोणीही उभे राहत नव्हते. सगळी लोकांची गर्दी आता पांगली होती. 1-2 व्यक्तीच तिथे उभ्या होत्या. कोणीही गाडीवाला थांबत नाही पाहून मी चिंटूला म्हटले, चिंटू, हकीम भाईजानला कॉल कर ना, ते लगेच येतील बघ. दोन्ही माणसे जिवंत आहेत. अन या छोट्या मुलांचा तरी विचार करून. मी त्यांच्या नसा पाहिल्या होत्या. त्यांचा श्वासही चालू होता, परंतु कदाचित रक्तस्राव जास्त झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यांना वेळेवर दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार होणे आता गरजेचे होते. मी चिंटूला म्हटलं आणि चिंटूनं जराही वेळ न घालवता हकीमबाईला लगेच फोन लावला. त्याचे आणि हकीमबाईजांचे बोलणेसुद्धा झाले. त्या रडणाऱ्या मुलीच्या आणि तिच्या छोट्या भावाच्या आम्ही दोघेही जवळ गेलो. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला प्रेमाने म्हणालो, हे क्युटी पाय, तू रडताना चांगली दिसत नाही आहेस. तुझ्यासारख्या मुलीने हसत राहायला पाहिजे. राहिली गोष्ट तुझ्या आईबाबांची, तर आपण त्यांना आता लगेच दवाखान्यात नेणार आहोत. मग बघ ते लगेच बरे होतील, तुला कुशीतही घेतील. ती मुलगी माझ्याकडे आशेने पाहत मला म्हणाली, दादा, खरंच माझे आईबाबा लवकर बरे होतील ना? होतील ना, बरे नक्की होतील ना? बघ कसे पडून आहेत, खूप लागलं आहे ना त्यांना, खूप रक्त येत आहे ना. त्यांचं रक्त बघूनच मला खूप भीती वाटते. तू त्यांना लवकर बरायला करायला नेहा, मी पण येईन, माझा छोटा भाऊ आहे. एवढ्यात हकीम भाईजानची टॅक्सी आली. आम्ही त्यांना लगेच टॅक्सीतून दवाखान्यात नेले. त्या मुलीने आम्हाला आपल्या घराचा पत्ता सांगितला. मी त्यांना तिथे घेऊन गेलो. त्यांच्या घरात 2 नोकर आणि त्यांची आजी राहत होती. ही सगळीजणे फिरायला गेले होते आणि येताना एका गाडीने त्यांच्या गाडीला ठोकर दिली होती. त्यांना रिकव्हर व्हायला 1 महिना तरी लागणार होता. मी माझ्या कामातून सुट्टी घेतली होती. दिवसभर मी हॉस्पिटलला थांबत असे. त्यांचे डबे घेऊन जात येत असे. मी कोणाचा कोण त्यांची अशी काळजी घेताना पाहून त्यांचा माझ्यावरचा विश्वास अतिशय दृढ झाला. शेवटी 1 महिन्याने त्या दोघांनाही डिस्चार्ज मिळाला. दोघेही माझे खूप धन्यवाद मानत होते. दोन्ही मुलं तर मला सोडायलाही तयार होत नव्हती. शेवटी मी त्यांना माझे काम आहे असे सांगितले. तर ते गृहस्थ मला म्हणाले, समीर, माझ्या सख्या रक्ताच्या भावांनी मला फसवले. मला माझ्या कुटुंबाला घराच्या बाहेर काढले. त्यानंतर मी प्रचंड मेहनत घेतली आणि हॉटेल व्यवसाय उभारला. त्यात मला सक्सेसही मिळालं. पुढे माझं नाव प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिकात येऊ लागलं. मला अजूनही धावपळ करता येणार नाही आहे. तर मला असं वाटत आहे की मी व्यवस्थित ठीक होईपर्यंत माझ्या बिझनेसमध्ये तू लक्ष घालावी, कारण मला तू त्याच्या काबील वाटतोस. तुला मी पगार देईन. त्या हॉटेलमध्ये काम करण्यापेक्षा तू माझं काम पाहावं. हां, जर मी बरा झालो तरी तू काम करायचे आहे. माझ्या बिझनेसलाच तूच व्यवस्थित सांभाळू शकतो याची मला खात्री आहे आणि तुझ्यावर माझा तेवढाच विश्वासही आहे. प्लीज, मी दुसरा कोणावर विश्वास नाही ठेवू शकत.
हा तुझ्यावर मात्र ठेवू शकतो. कारण जो माणूस माणुसकीच्या भावनेतून सगळ्यांना मदत करतो तो देवाचा खरं तर दूत असतो. तो कदाचित दुसऱ्याची फसवणूक कधी करूच शकत नाही. मी तुझ्या रूपात देवाला पाहतो. तू नाही आला असता त्यावेळी तर कदाचित आज मी या जगात नसतो. माझी मुलं अनाथ झाली असती. तुझे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे खूप आणि खूप कमी आहे. तुझी कृतज्ञता मी नाही विसरू शकत. तुझे खूप उपकार झाले. अजून एक उपकार कर माझ्यावर आणि माझा हा बिझनेस सांभाळ प्लीज. एकदा ते अगदी काळाकुतीला येऊन बोलत होते. मला त्यांना नकार द्यावासा वाटला नाही. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. आजपर्यंत माझ्या सख्या रक्ताच्या माणसाने माझ्यावर अविश्वास दाखवला. हे मात्र कुणाचे कोण माझ्यावर विश्वास दाखवत होते. नाही, मला त्यांच्या घरातला एक सदस्य मानतही होते आणि तेवढंच माझ्यावर प्रेमही करत होते. दादा, मी या विश्वासाच्या लायक आहे की नाही ते मला माहीत नाही आहे. हां, परंतु जिथे मायेच्या माणसांनी दूर केलं तिथे तुम्ही मात्र जवळ केलं आहेत म्हणून मी त्यात खडा नक्की उतरेन. मी म्हणालो, अरे समीर, तुझ्या या बोलक्या डोळ्यात सगळं अगदी क्लिअर दिसतं. खूप बोलके डोळे आहेत रे तुझे. तुझी सच्चाई दिसते, प्रामाणिकपणा दिसतो. त्यामुळे तुझ्यावर मीच काय कोणीही अगदी सहज विश्वास ठेवू शकतो. आणि मला धक्का बसला. एक परका माणूस माझे डोळे वाचू शकतो आणि माझी मायेची माणसं कधीच वाचू शकली नाही. माझं मन भरून आलं. त्या दिवशीही मला प्रत्यय आला. तुमचं चांगलं काम एक ना एक दिवस तुम्हाला लोक चांगलं म्हणण्यासाठी दर्शवतात. तुमचं चांगलं कामच तुम्हाला एक नवीन ओळख करून देतं. धन्यवाद. तुम्हाला जर तुही रे मितवा कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कथेचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. पुन्हा एकदा धन्यवाद.